तर गांधीजींचं स्वप्न हे भारतीय जनता पार्टी पूर्ण करत आहे। गांधीजींच्या स्वप्नाचं एक पाया घेऊन मोदी साहेबांनी स्वच्छता अभियानाचं मोहीम सुरू केली आणि देशभरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू झाली। बऱ्याच वेळा दरवर्षी आपण स्वच्छता मोहीम करतो आणि त्या स्वच्छता मोहीमच्या वेगवेगळ्या जे साफसफाई होते, आता आयुक्त साहेब नवीन आलेले आहेत आणि एवढ्या दिवसापासून ऐकतो महोदयांचं की चांगलं काम करतात, पण खरं तर पूर्ण टीम ही काम सर्वांनी केलं पाहिजे आणि ते काम झालं तर नक्कीच ह्या कामाला चांगली गती भेटेल। पण आपण जर बघितलं असेल की ह्या सर्व समस्यांचं आपण मेन रोडला आपण कामं करतोय, मेन रोडला आपल्या स्वच्छता मोहीम होते, पण जे आतमध्ये ज्या स्वच्छता मोहीम व्हायला पाहिजेत त्या कधीच होत नाही। आणि आपल्या माध्यमातून आम्ही असू तुमच्या सोबत, पण ह्या आतमधल्या ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम असतात त्या होणं खूप गरजेचं असतं आणि त्या झाल्या पाहिजेत। कचऱ्याचं टेंडर आपण ज्या ठिकाणी दिलेलं आहे, जे कचऱ्याचं टेंडर चालू आहे त्या ठिकाणी जर आपण बघितलं की एवढ्या मोठ्या प्रमाणे कचऱ्याचं टेंडर दिलेलं आहे आणि एवढे करोडो रुपयाचं टेंडर असताना सुद्धा त्या ठिकाणी कचरा व्यवस्थित सेग्रिगेशन केलं जात नाही, त्याची विल्हेवाट नीट लावली जात नाही। शहरामध्ये जर आपण आतमध्ये जर बघितलं प्रत्येक ठिकाणी आपण बघा किती दुर्गंधीचं वातावरण आहे। खरं तर मी चव्हाण साहेब वगैरे आहेत हे सर्वजण आहेत, आता इतर ठिकाणी आपण बघितलं आणि कल्याण पूर्वची जी कचऱ्याची अवस्था बघितली ती खूप वाईट आहे आणि यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे। खरं तर शिंदे साहेबांनी ही नवीन मोहीम आणली आहे।